आता झाला प्रेमाचा त्रिकोण. आय होप की हा भाग तुम्हाला खूप आवडेल. विनायक रोज सकाळी लवकर ऑफिसमध्ये यायला लागला होता आणि ठरल्याप्रमाणे चारू त्याची पर्सनल असिस्टंट पण बनली होती. चारूला ही गोष्ट ऐकून खूप आनंद झाला. आता तिला वृषभचा ओरडा खावा लागणार नाही आणि मी विनायकच्या जवळ जाऊन मीराला कसा धडा शिकवते ते पण बघतच राहा. चारू मनामध्ये बोलून एक स्मित हास्य करत होती. वृषभ आज रोजच्याप्रमाणे ऑफिसमध्ये आला. आज पण एक खूप मोठी महत्त्वाची मीटिंग होती, पण ती मीटिंग चारू प्रेझेंट करणार नव्हती. त्यामुळे वृषभने मीराला बोलावून घेतलं आणि मिस मीरा तशी आत आली. मिस मीरा, तुम्हाला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे. आजच्या मीटिंगसाठी मी सर्व माहिती तुमच्या लॅपटॉपमध्ये पाठवत आहे. तुम्ही प्लीज चेक करा व 4 वाजेपर्यंत प्रेझेंटेशन रेडी करा. आणि हो, ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. लक्षात असू द्या, चूक झालेली मला चालणार नाही. मीरा ऋषभच्या तोंडाकडे बघत होते. मीराचे हार्टबीट आता वाढलेले होते. आपण हे काम कधीच केलं नाही आणि आता माझं कसं होणार याच विचाराने मीराला चक्कर आल्यासारखं होत होतं. मीराचं डोकं गरगर फिरलं, कारण तिने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. कॉलेज सुटल्यानंतर ती डायरेक्ट ऑफिसला आली. ऋषभचं लक्ष मात्र मीरावरतीच होतं. मीरा अचानक खाली पडायला लागली. तेवढ्यात ऋषभने आपल्या हातावरती तिला अलगद उचललं. मीरा मात्र शुद्धीत होती. ऋषभचा स्पर्श होताच तिचं अंग शहारून आलं. हृदयाची गती अगदी जोरात झाली. त्याची दष्टपुष्ट बॉडी तिला जाणवत होती. का काय माहीत, पण तिला त्याच्या हाताचा असं पडलेलं आवडत होतं. मिस मीरा, तुम्ही बरे आहात ना? काय होतंय तुम्हाला? डॉक्टरांना बोलवायचं का? ऋषभ तिला विचारत होता. तशी मीरा उभी राहिली. काही नाही सर, थोडीशी चक्कर आल्यासारखं होतंय, पण आता मी बरी आहे. तुम्हाला बरं वाटत नसेल तर आजची मीटिंग आपण कॅन्सल करू. आजची मीटिंग उद्या करू. ऋषभ अगदी काळजीने तिला विचारत होता. त्याची एवढी काळजी करताना पाहून मीराला खूप छान वाटत होतं. एवढी काळजी माझ्या आईवडिलांनी पण कधी केली नाही, मीरा मनामध्ये विचार करत होती. नाही सर, मी बरी आहे. मी आत्ताच तयारीला लागते. मीरा तशी तिच्या केबिनच्या बाहेर गेली. ऋषभला पण मीराचा स्पर्श हलकासा जाणवला. त्याच्या मनात पण गुदगुल्या झाल्या, पण ऋषभ कामाला पक्का होता. बाकी गोष्टींकडे त्याचं फारसं लक्ष नव्हतं. प्रेम वगैरे काही नसतं. तो ह्याच्यापासून 4 हात लांबच राहायचा. इकडे विनायक मीराच्या कसं जवळ येता येईल याचीच वाट बघत होता. विनायक आणि ऋषभ दोघेजण सख्खे भाऊ. इकडे विनायक मीराच्या कसं जवळ येता येईल त्याचीच वाट बघत होता. चारू, आजचं प्रेझेंटेशन कोण बनवत आहे? विनायक विचारत होता. सर, ऋषभ सरांनी मीराला बनवायला सांगितलं आहे आणि तीच प्रेझेंट पण करणार आहे, चारू म्हणाली. गुड गुड, मग तर प्रेझेंटेशन छानच होईल. ती तशी कामात पक्की आहे. आणि हो, आज मीटिंग पण अटेंड करेल. मी पण अटेंड करेल. तसं तुम्ही जाऊन ऋषभला सांगा. चारू हे ऐकताच शॉक झाली. विनायकमध्ये एवढा बदल कसा काय झाला हे तिला समजायला मार्गच नव्हता. तसे 4 वाजले आणि मीटिंगचा टाईम झाला. ऋषभ आणि विनायक दोघेही मीटिंगमध्ये हजर होते. तेवढ्यात मीराची एंट्री होती. सगळे क्लायंट पण जमले होते. मीरा येताच ऋषभने तिला काळजीने विचारले. मीरा, तू बरी आहेस ना? जमेल ना तुला? का मी करू मीटिंग? ऋषभ अगदी प्रेमाने विचारत होता. नाही सर, ऑल ओके, मी बरी आहे. तसे मीटिंगला सुरुवात झाली. मीराने प्रेझेंटेशन अगदी छान पद्धतीने केले. प्रेझेंटेशन संपताच सगळ्यांनी टाळ्याचा गडगडाट केला. हे पाहून चारूला राग अगदी डोळ्यात उतरला. विनायक मात्र मनातल्या मनात मोठी स्माईल करत होता. जणू काय मीराने त्याच्या प्रेमाला होकार दिला होता. ऋषभला पण मीराचं काम खूप आवडलं होतं. मीराच्या कामावरती ऋषभ इम्प्रेस होता. मीराने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आल्यापासून ती कामातच होती, म्हणून तिला पुन्हा गरगरल्यासारखं व्हायला लागलं. मीटिंग रूममध्ये फक्त चारू, ऋषभ आणि विनायक आणि मीरा होते. मीरा बाहेर जायला लागते तेवढ्या तिला पुन्हा चक्कर आल्यासारखं होतं. विनायक पण पाहतो. विनायक खुर्चीवरून उठणार, मीराकडे धावणार. तोच ऋषभ जाऊन मीराला पकडतो. आपल्या दोन्ही हातामध्ये अलगद मीराला उचलतो. हे पाहून विनायकला खूप राग येतो. आता इथे पण यालाच पुढे व्हायचं आहे, पण ह्या वेळेस मी मीराला असं ऋषभच्या आहारादी जाऊ देणार नाही, विनायक मनामध्ये पुटपुटत होता. ऋषभ मीराला घेऊन केबिनमध्ये जातो. तिथे गेल्यावर तिला पाणी प्यायला देतो.
व एक ज्यूस मागवतो व तिला देतो. ज्यूस पण प्यायल्यामुळे मीराला आता जरासं बरं वाटत असतं. तोपर्यंत कंपनी सुटायचा टायमिंग होतो. सर मी जाते, आता मला बरं वाटत आहे, मीरा ऋषभला बोलत असते. नाही नाही, असं कसं तुला जाऊ देईल बरं? तुला बरं नाही वाटत ना? सकाळपासून 2 वेळा चक्कर आली आणि आता तू घरी कशी जाणार आहेस? सर मी हॉस्टेलला राहते. माझं हॉस्टेल इथून जवळच आहे, मी रिक्षाने जाईल व्यवस्थित, मीरा अगदी खालच्या स्वरात बोलते. ओके ठीक आहे, तर मी तुला ड्रॉप करतो. मी पण घरी चाललो आहे, आपण सोबत जाऊ. तू माझ्यासोबत माझ्या कारमध्ये चल. माझ्यासोबत चल या शब्दाने मीराच्या अंगावर पुन्हा शहारे आले. का काय माहीत, पण ती ऋषभकडे ओढली जात होती. ती पण काही विचार न करता डायरेक्ट गाडीमध्ये जाण्यासाठी हो म्हणाली. दोघेही कारमध्ये बसण्यासाठी पार्किंगमध्ये गेले. विनायक आणि चारू बाहेर येऊन सगळं बघत होते. विनायक मीराच्या जवळ येऊन तिची विचारपूस करू लागला. तेवढ्यात ऋषभने कार काढली व मीराला हाताने बसण्याचा इशारा केला. काही नाही सर, थोडीशी चक्कर आली होती, पण मी आता बरी आहे. ऋषभ सर सोडतायत मला, येते मी, असं म्हणत मीरा गाडीमध्ये बसली. मीरा गाडीमध्ये बसतानाच मागच्या सीटवर बसली. तिला तेच योग्य वाटलं. मागच्या सीटवरती मीरा एकटीच होती व ऋषभ गाडी चालवत होता. गाडी चालवता चालवता त्याचं सगळं लक्ष समोरच्या आरशातून मीराकडे होतं. तो मीराकडे बघत असताना मीराही त्याच्याकडे बघते व त्या दोघांची नजरावर नजर येते. ते दोघेही खाली बघतात. ऋषभला समजत नव्हतं की नेमकं काय चाललं आहे. एवढ्या सिंपल साध्या मुलीकडे तो कसा काय एवढा आकर्षित होत आहे. दिसायला एकदम गोड व निरागस होता. ऋषभचं काय, पण कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी होती ती. ऋषभ तिला हॉस्टेलमध्ये सोडतो. हॉस्टेलच्या दारातच बुलबुल म्हणजेच तिची मैत्रीण उभी असते. बुलबुलने गाडी येताना पाहता गाडीमधून उतरताना पाहिलं. ती तशी मीराच्या जवळ गेली. मीरा हे काय, चक्क तुला बॉस सोडवायला इथपर्यंत आले? काय जादू केलीस? कधी कोणत्या मुलीच्या तोंडाकडेही न बघणारे बॉस चक्क आज तुला गाडीमधून घेऊन हॉस्टेलपर्यंत सोडायला आले. बुलबुल मीराला हसत बोलत होती. काही प्रेमात तर नाही आहेस ना बॉसच्या? बघा सांग मला आत्ताच. बुलबुल आता मीराला आणखीन चिडवायला लागली. नाही ग, काय बोलतेस? मी कुठं आणि सर कुठं? आमच्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला कंपनीमध्ये चक्कर आल्यासारखं होत होतं, म्हणून मला सोडवण्यासाठी आले होते. तू विचार करतेस तसं काही नाही, मीरा म्हणाली. हो का, ठीक आहे, समजेल मला. आणि तू आता बरी आहेस ना? चल आतमध्ये जाऊ, बुलबुल तिला बोलत होती. मीराचं पूर्ण लक्ष मात्र ऋषभच्या गाडीकडेच होतं. ऋषभ पण आरशातून मीराकडे बघत होता आणि त्याची पुन्हा नजरेला नजर मिळाली व दोघांच्या चेहऱ्यावर पण नकळत हास्य आलं. ऋषभ तिथून निघून गेला. ऋषभ घरी जाऊन फ्रेश व्हायला लागला, पण त्याच्या कपड्यांना अजूनही मीराचा सुगंध येत होता. तेव्हा त्याला लगेच मीराची आठवण झाली. कपडे चेंज करून तो फ्रेश झाला व जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवरती आला. तिथेही डिनर करता करता त्यांच्या डोक्यात फक्त मीराच होती. चेहऱ्यावरती स्माईल आणि तो जेवत होता. ऋषभ त्याच्याच विश्वामध्ये होता. घरातले सगळे त्याच्याकडे मात्र बघत होते. ऋषभची आई ऋषभला अगदी नेहाळत होती. ऋषभ कशी झाली भाजी? ऋषभची आई म्हणाली. आवडली वाटते तुला, तुझा चेहरा सांगतोय. हो आई, मस्त झाली, तसा ऋषभ बोलला. हो ना, मग कशाची आहे सांग बरं? तेव्हा ऋषभ भानावरती येतो. आपण भाजीपोळी नाही तर आपण डाळ भात खातोय याचंही त्याला अजिबात भान नव्हतं व सगळे हसायला लागतात. ऋषभची आजी ऋषभला टोमणा मारत म्हणते. काय रे, कोणाच्या प्रेमात पडलाय की काय? एवढा कोणत्या विश्वामध्ये आहेस? हे ऐकताच विनायकला खूप राग येतो. त्याच्या डोळ्यासमोर मीरा ऋषभच्या गाडीत बसून गेली हे त्याला लगेच आठवतं. नाही आजी, असं काही नाही, असं म्हणत ऋषभ त्याचं डिनर पूर्ण करतो व तिथून निघून त्याच्या बेडरूममध्ये जातो. सगळे मात्र ऋषभकडे बघत असतात. कधी सकाळी उठून आपण ऑफिसला जाऊ आणि पुन्हा एकदा मीराला भेटू असं त्याला झालं होतं. कितीही नाही म्हटलं तरी तो मीराच्या प्रेमात पडला होता. आता हा प्रेमाचा त्रिकोण होईल का? आपण बघूया पुढच्या भागात. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला सांगा.
आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरताय, तेवढं करून घ्या पटापटा. तोपर्यंत मी येते पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून.